काल नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या। त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी ऋणानुबंध मंगल कार्यालयाच्या बाजूला एक भले मोठे झाड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। कटर आणि कुऱ्हाडीच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापून हटवण्यात आल्या। त्यामुळे काही काळाच्या विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात अग्निशामक दलाला यश आले। या कारवाईत किशोर पाटील लीडिंग फायरमॅन, इसाक शेख ट्रेनी फायरमॅन, अभिजित आव्हाड ट्रेनी फायरमॅन, प्रथमेश वाघ तसेच वाहन चालक अभिजित देशमुख यांनी सहभाग घेतला। अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनीही या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले। परंतु दुसरीकडे शहरासह सातपूर, सिडको व अंबड परिसरात पहिल्याच मुसळधार पावसाने प्रशासनाच्या नियोजनाची पोलखोल केली। रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर सातपूर कॉलनीत झाड कोसळून 4 ते 5 वाहनांचे नुकसान झाले। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू असताना नियोजन शून्य कारोबार मनपा प्रशासनाकडून दिसून येत आहे। अंबड एमआयडीसी परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचल्याचं दिसून आलंय। त्यामुळे पाणी आणि खड्ड्यातून वाट काढताना कामगार आणि उद्योजकांना कसरत करावी लागली। त्यात खोदलेल्या रस्त्यांमुळे समस्यांमध्ये आणखी भर पडली। अंबड एमआयडीसीतील रस्ते ठिकठिकाणी खोदलेले रस्ते असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। विशेष रिपोर्ट समाचार टुडे, शकील मणियार, नाशिक।